मंडळी, हे काय तुम्हाला मच्छीचे तुकडे दिसत आहे का? हो, मच्छीचेच तुकडे म्हणाल तुम्ही याला. पण हे आहेत सुरणाचे कापं. अगदी मच्छीसारखेच लागतात बरं. कुरकुरीत, चवीलाही मस्त एकदम भन्नाट लागतात. रेसिपी बघायची का? सुरुवात करूया रेसिपीला. सुरणाचे कुरकुरीत काप. नमस्कार मंडळी, शीतल किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सुरणाचे कुरकुरीत काप बघूया, जे की मच्छीलाही मागे टाकतील. सुरण घेतला आहे आपण. सुरणाचं आपण साल काढून घेणार आहोत आपण. आणि ह्या सालीला खूप माती असते, त्यामुळे आपण ह्याचे साल काढून व्यवस्थित घ्यायची आणि याचे उभे लांबट जसे तुम्हाला जमतील तसे कापं करून घ्यायचे. एक अर्ध्या सेंटीमीटरची कापं करून घ्यायचे. हे पाण्यात घालून 2 पाण्याने धुवून घ्यायचे. आता ह्याच्यात आपण लिंबू पिळून घेऊया. अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट केली आहे मी. ती मी 2 चमचे घेत आहे. ती याच्यात घालूया आपण. चवीनुसार मीठ घालूया. लाल तिखट, हळद पावडर आणि गरम मसाला, आमचूर पावडर. आता हे सर्व एकत्र करून घेऊया आणि या कापांना व्यवस्थित लावून घेऊया. हे सर्व मिश्रण आपण या कापांना लावून घेऊया आणि 15 मिनिटं मुरत ठेवूया. म्हणजे लिंबाच्या रसामध्ये छान कापं मुरतील. 15 मिनिटानंतर आपण एका डिशमध्ये रवा घेतला आहे. मीठ, लाल तिखट, हळद घालून घेऊ. आपण याला मिक्स करून घेऊया. गॅसवर पॅन ठेवला आहे. त्याच्यात मी 1 चमचा तेल घालते. तेल सर्वीकडे पसरून घेऊया. आता हे कापं आपण या रव्यामध्ये घेऊन घोळून पॅनमध्ये फ्राय करायला टाकूया. सर्व कापं आपण असेच रव्यामध्ये घोळून फ्राय करणार आहोत. मंडळी, सुरण हा ना आपल्या अळूची पानं कशी खवखवतात घशामध्ये, तसंच सुरणाचंही जास्त खाल्ली की खवखवतं. मग आता त्यासाठी आपण याच्यामध्ये लिंबू आणि थोडी आमचूर पावडर घातलेली आहे, म्हणजे घशामध्ये खाज येणार नाही. आणि अद्रक लसूण पेस्टमुळे छान असं मच्छीसारखं याला चव येते. दोन्ही बाजूने आलटून पलटून आपण घेणार आहोत आणि छान असे कुरकुरीत भाजून घेणार आहोत. कडेने ह्याला चॉकलेटी रंग आलेला आहे बघा. आता हे तयार झालेले आहेत. आपण काढून घेऊया. या मंडळी, सुरणाचे कापं तयार आहेत. हे तुम्ही डाळ भातासोबत, चपाती भाजीसोबत तोंडी लावायला घ्यायला उत्तम आहे की नाही? रेसिपी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शीतल किचन कट्टाला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.